दूसरा है तो वो कौन सी पार्टी है? उन्हें उसके छे उन्हें बीजेपी उसको मत ले वांग ठीक है जो शाहू फुले आंबेडकर की चलती है उसको मत सेक्युलर है संगम जगताप नहीं भाजप को विरोधी है मालूम है मुस्लिम को खाली राष्ट्रवादी के पर आंग शाहू फुले आंबेडकर जो सेक्युलर पार्टी है उसका विरोध चल बेटे स्टार्ट कर 2 मिनट। राष्ट्रवादी कांग्रेस की जो पार्टी के जिम्मेदार है, अगर संग्राम जगताप के ऊपर अगर कार्रवाई नहीं करेंगे तो राष्ट्रवादी कांग्रेस के ऊपर हम बहिष्कार करने का काम करेंगे और तमाम हमारे मुस्लिम उलमाओं से हम इकट्ठा कर आने वाले टाइम पर किस तरीके से राष्ट्रवादी कांग्रेस का बहिष्कार करना है ये बराबर करेंगे, अगर आप संग्राम जगताप के ऊपर कार्रवाई नहीं करेंगे। ज्या महाराष्ट्रात जी शाहू फुले आंबेडकर या नावावर राष्ट्रवादी पार्टी चालत आहे, त्या पार्टीमध्ये हीच लोक जी मुस्लिम समाजावर जे संग्राम जगताप आहे एवढे घाणेरड्या शब्दामध्ये बोलतो, लांडे म्हणतो, घरात घुसून मारतो, आतंकवादी म्हणतो, दुसरे सेक्युलर लोक याच्यावर का शान बसलेले आहेत? राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्याला व उपमुख्यमंत्री सुमित्राताईला ही प्रश्न विचारायचा आहे मुस्लिम समाजाकडून। हे संग्राम जगताप जी अहिल्यानगर अहमदनगरचा जी आमदार आहे, मुस्लिम समाजावर निवडून पण आलेला आहे, ती पहिल्यांदा मुस्लिम समाजानेच त्याला निवडून दिलेला आहे म्हणून ती आमदार झालेला आहे। त्याला माहीत नसेल, दर्ग्यामध्ये गेला, मस्जिदमध्ये गेला, सर्व गेलं, काय काम केलं नाही आणि मुस्लिम समाजाने त्याला भरपूर दिले। आता त्याच्या डोक्यामध्ये काय बसलंय की फक्त मुस्लिम समाजाला अपशब्द बोलण्याशिवाय त्याच्या तोंडात दुसरं काहीच नाही। आणि माझं एक म्हणणं आहे मुस्लिम समाजाकडून, जे सेक्युलर पार्टी आहे फुले शाहू आंबेडकर या नावावर चालणारी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जी आत्ता ते सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत आपले सुमित्राताई पवार, यांना माझा एक प्रश्न आहे, तुम्ही संग्राम जगतापवर तुरंत कारवाई करावी, नाहीतर पुढच्या काळामध्ये तुम्हाला मुस्लिम समाजाचा एक पण मतदान महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही, ही मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येत आहे। आत्ता संग्राम जगताप ह्याच्या पुढे काही म्हणला त्याचा निषेध आम्ही रोडवर उतरून त्याला करून देऊ, ही मुस्लिम समाजाची मागणी आहे। धन्यवाद। जय संविधान, जय भारत।